या बुमर्स 11 टीमच्या समोर खेळत असताना एसआर 11 टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 8 या अंकावरती. फुल टॉस महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर अजयची मैत्रा जाती आहे. नवीन बॅट्समन स्वराज मात्र मैदानामध्ये गेला. वनडाऊनच्या पोझिशनला स्वराज आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली सरतोय. बॅटचा फ्लो आधीच ओपन केला होता स्वराजने आणि त्याच कारण ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. गोलंदाज राजेश आले पुनश्च वैयक्तिक कोट्यामधले आपण पाहू शकाल. याला दुसऱ्या षटकासाठी पदार्पण केलंय. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग चांगली होती. व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला. इथे चेंडू आलाय निर्धाव. या निर्धाव चेंडूची संगतीने धावफलक चांगल्या पद्धतीने वधारलं गेलंय. जाऊन मात्र पोहोचलाय तो तब्बलला 15 अंकावरती. .% वाढवला सुरुवात केली. आता हा देखील प्रयत्न चालू आहे विजय कडून. इथे चेंडू अलॉंग द कार्पेटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न निघालेत. डेंजर झोन कडे होते. विजय परत त्यांना थांबवलंय आणि त्याच कारणास्तव एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 अंकावरती. धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा फटका चांगला आहे. स्वराजच्या बॅट मधून एकडा प्रहार. चेंडू मात्र फेकून दिला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो षटकार. हा देखील समोर चेंडू उडवलाय. कबर मधून चेंडू डीपेक्षा कबरला चेंडू चाललाय. दंदन करत क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पंबल थोडंसं झालंय आणि लगेच दुसऱ्या चेंडूचा धावसंख्येची लगेचच कॉलिंग करायची होती परंतु स्वराजने थांबवलं विजयला. इथे एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढील जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 23 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3 मैदानामध्ये चालू आहे आणि अद्यापर्यंत 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुढे येऊन विजयच्या बॅट मधून हा देखील छेल चांगली घेतली आहे आणि इथे संपवलाय बॅट्समन विजयचा देखील इथे खेळ. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. तर बाड्यश्री भग्यजी शेलके साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत.
हा देखील बॅकपुढे जाऊन स्टेअर गेलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पैना देत कोणती चुकी करणार नाहीये. कुंडलला देखील आता गेल्या पावली परतीचा प्रवास करावा लागेल. आधुनिक क्रिकेट मैदानाच्या बाहेर ओव्हर क्रमांक 3 मध्ये लगातारचे 2 हादरे दिले ते SR11 टीमला. भावेश कदम आपण पाहतोय स्ट्राईक एटला. स्वराज नॉस्ट्रागती मनोहर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर भावेश कदम ओव्हर क्रमांक 4 मध्ये. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. स्वराजला देखील परतीचा प्रवास करावा लागेल. पहिल्याच चेंडूवरती मिळालेली सफलता भावेश कदमला ओव्हर क्रमांक 4 मध्ये. तेवीस धावा फलकावरती डमेन बॅट्समन ओमकार गेलेत मैदानामध्ये. याला देखील डान्सिंग डाऊन चेंडू खेचायचा होता, लॉंग ऑन लॉंग ऑफ क्लिअर करायचं होतं, पण वेग एवढा आहे गोलंदाजावरती भावेशकडे का बॅट अँड बॉलचा संपर्क करून देत नाहीये. अतिशय भन्नाट वेगाने चेंडू टाकतोय. कधी कधी लेफ्ट बॅट बॉलर आहे आणि त्याच्याकडे नॅचरल स्प्रिंग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कधी कधी चेंडू पडल्यानंतर उचली देखील घेतोय, कधी चेंडू खाली देखील राहतोय. गोलंदाज भावेश कदम चौथ्या ओव्हर क्रमांक 4 मध्ये. हा देखील फर्निचर डिस्ट्रॉय गेलाय. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. ओमकार बॅक टू द डक आउट. इथे देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. डिस्ट्रिक्ट शिकायच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला होता, पण इथे चेंडू पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव फेकले, त्यामध्ये 2 विकेट देखील आले. त्याच्यानंतर 2 ब्रॉड चेंडू आलेत. भावेश कदम एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ओव्हर क्रमांक 4 मध्ये. 4 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय. पहिला मैदान षटक पडेल का या स्पर्धेमध्ये? ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये पाहू आपण. कोणती एवढे ग्रामपंचायत प्रीमियर लीग गावातच जम आहे या प्रीमियर लीगच्या. हा देखील समोर आपण पाहतोय चेंडू उडवला आहे. क्षेत्ररक्षक होते इथे परत फिल्डिंग मध्ये दमछाक. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या थांबलेली धावसंख्या आपण पाहू बऱ्याचशा वेळानंतर एक धावसंख्येने पुढे सरकती आहे. साबून मात्र पोहोचती आहे 24 या धावसंख्येवरती. 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय.
गोलंदाज ओव्हर क्रमांक 4 मध्ये भावेश कदम होते. त्यांच्यावरती जबाबदारी दिली आणि त्यांची जबाबदारी करत असताना त्यापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र 24 धावा धाव फलकावरती. समोर मनोहर आहे. अकुटपाचा पुलचा धमाका आणि त्याच्या बॅट मधून आलाय भावेशच्या विरोधामध्ये हा आलाय षटकार. विदित 6 धावा. तो 3 ओव्हर झाल्यानंतर ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये होणार आहे. पाण्याची पूर्तता 3 ओव्हरच्या नंतर करायची आहे. अन्यथा 3 ओव्हरमध्ये आपण पाण्याची पूर्तता केली नाही तर चौथ्या किंवा दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करता येणार नाही याची नोंद घ्या. मेन गोष्ट म्हणजे आपण 3 ओव्हर झाल्यानंतर आपल्याला लगेचच पाणी घेऊन मैदानामध्ये जावं. एक प्रतिनिधी आपण कोणाची वाट न बघता. अन्यथा चौथ्या ओव्हर नंतर तुम्ही मागाल पाणी, दुसऱ्या ओव्हर नंतर पाणी मागाल तर देण्यात येणार नाही आहे याची देखील नोंद घ्या. जे नियम आहे ते नियम फॉलो करणं गरजेचं आहे. ओव्हर क्रमांक 5 मध्ये गोलंदाजची मार्क वरती गोलंदाज आकाश. गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 5 मध्ये हा चेंडू चांगला होता. स्ट्राईक चेंज करू शकत नाही शिक्षकाच्या हातामध्ये चेंडू असेल तर. शिक्षकाच्या हातामधून चेंडू जर का रनमध्ये व्यत्यय येतोय. पुढे स्टार्स मात्र घेईल. पंचांकडून मात्र इशारा आलाय. अनिकेत पाटील सर आहेत त्याच्याबरोबर आदेश मसे सर आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाजी मार्कवर आकाश. स्ट्राईक एंडला विशाल आहे. नॉन स्ट्राईक वरती मनोहर आहे. पुढे येऊन सरसवाईचा होता वेगाने मात्र एक सिंगल कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढेल. जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 31 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 मॅच जाऊन पहिल्या 62 धावसंख्येची मॅच झाली होती. त्याच्यानंतर 80 धावसंख्या केली होती. नेक्स्ट मॅच तर चला रॉयल 11 आणि त्याचबरोबरीने नेक्स्ट मॅच त्याच्या साथीदार असणारे सगळे आर्यन 11. रॉयल 11 आणि आर्यन 11 दोन्ही टीमचे कर्णधार आपण चला टॉससाठी लगेच इन्व्हाइट करतो आपण मंचासमोर यावं. ओव्हर क्रमांक 5 मध्ये आकाश आपण आलेत. तिथे अद्यापर्यंत 2 चेंडू 1 धावसंख्या खर्च करतायत. वेगाने चेंडू फेकलाय. क्षेत्रक्षक पोहोचेल का? पण तो क्षेत्रक्षक पोहोचेपर्यंत चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध मनोहरच्या बॅट मधून आलेला हा षटकार. हा देखील फटका दर्जेदार आहे. मनोहरच्या बॅट मधून आला हा षटकार. दोन मोठ्या पटक्याने ऊर्जा दिली आहे ती SR 11 टीमला.
ऊर्जाजनक धावसंख्या आपण पाहतोय 43 धावसंख्या. इथून आता जोशाने संघ धावेल. SR11 संघ चांगली कामगिरी. हर्षदवरती आता टेन्शन असेल. ही धावसंख्या 50-60 प्लस 50 धावसंख्या प्लस झाली तर थोडीशी डुके ठरेल 5 ओव्हरमध्ये. हा चेंडू आता खराब आहे. हा चेंडू खराब. 6 पे सुगा. तब्बल 5 धावसंख्येचा बोनस. दिवाळी विथ दसरा आता गोलंदाजाने केली आहे. बोनस दिलाय तो म्हणजे SR11 या टीमला. तब्बल 5 धावसंख्येच्या मदतीने 48 धाव फलकावरती. नेक्स्ट मॅच RN11 आणि रॉयल 11 टीमचा कर्णधार भावेश देशमुख आणि RN11 टीमचा कर्णधार सौरभ जाधव. चला आपण यावं मंचावरती लगेचच. चला सौरभ जाधव आणि भावेश देशमुख आपण चला मंचासमोर यावं लगेचच. दोन्ही दुहादार आता मात्र एकमेकांच्या समोर विरोधामध्ये असणार आहेत. 48 धाव फलकावरती. हा देखील फटका दमदार आहे आणि याच्यावरती देखील छेल देखील सुटली जाते. इथे एक सिंगल कंप्लीट. फ्रीडचा चेंडू होता आणि त्या फ्रीडच्या चेंडूवरती छेल देखील सुटली आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 50 धावा. 50 धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 5 चालू आहे आणि अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्त हो. ओव्हर क्रमांक 5 संपला आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. चला नेक्स्ट मॅच रॉयल 11 संघ भावेश जाधव देशमुख. चला आपण यावं. एक सिंगल कंप्लीट. 2 धावा संपल्या कंप्लीट झाला आहेत. तिसरीच्या प्रयत्नाला निघालेत परंतु इथे 3 धावसंख्येला फलंदाज बाद देखील झाला आहे. 2 धावसंख्येच्या मध्ये 52 धाव फलकावरती येणारे 30 चेंडू. 53 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी टीम मोर्या बुमर्स 11 या टीमला. चला रॉयल 11 संघाचा कर्णधार आपण लास्ट कॉल भावेश देशमुख. आपण कुठे असाल आपण चला. RN11 टीमने टॉस जिंकलाय. प्रथम डिसिजन फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे बॅटिंग करावी लागेल ती रॉयल 11 भावेश देशमुखच्या टीमला. तर BQ जाधव
आपण या मंचावरती किंवा अनिकेत जाधव दोनपैकी एकाने मंचावरती या. विकी आणण्यात अनिकेत या दोघांपैकी एकाने मंचावरती यायचं. अनिकेत उपस्थित आहे. अनिकेत आपण या मंचावरती. चला लगेचच येणार आहे 30 चेंडू आणि 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम मोरिया बुमर्स 11 टीमला. सलामीची जोडी रवाना झाली आहे मैदानामध्ये. दोन आघाडीचे दोन धुवाधार फलंदाज रवाना देखील मैदानामध्ये झाले आहेत. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज हर्षद नॉस्ट्राईक घेऊन ती फलंदाज चंद्रकांत आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय तो SR11 या टीमचा. अजय गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा पिबंत षटक घेऊन आला आहे ओव्हर क्रमांक 1 मध्ये. चंद्रकांत नॉस्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला हर्षद गोलंदाजी मार्कवर अजय. हा फटका फसलाय. हर्षद येईल का चेंडू खाली. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्नाला विजय निघाले आणि ते धावशीच्या स्वरूपामध्ये चंद्रकांत मात्र पहिल्या चेंडूवरती धावचित बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार मात्र ठरलाय. पहिला विकेट पहिला आदरा टीम 1 या धावसंख्येवरती मोरिया बुमर्स 11 टीमला. इथे देखील आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते 5 या अंकावरती. पाच धावा धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल प्लस विकेट. त्याच्यानंतर नवीन बॅट्समन एंटर झाले मैदानामध्ये. बाबा टॉस घेऊन आपण पाहतो नवीन बॅट्समन हर्षद स्ट्राईक एंडला असेल. त्याच्या बॅट मधून हा देखील अभाई सप्पर परंतु विजयी तैनात आहे. कोणती चुकी करणार नाही. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. हर्षद बॅट टू द डगआउट डगआउट डगआउट. विकेट बाहेरच्या बाहेर 2 बाद 5 धावा फलकावरती लागले जात आहेत. हा देखील भारतीय मात्र आउटसाइड ऑफ स्टंप पंच सांगतायत अनिकेत सर बोलून की हा चेंडू वाईड आहे. आपण तर धाब्याने मात्र भर पडली जाते. आपण तर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. जाबून मात्र पोहोचती आहे ती 6 अंकावरती. अजय आणि मारुती
हे दोन्ही खेळाडू मात्र एकाच गावाकडून बिलॉंग करणारे, एकमेकांचा खेळ ठाऊक आहे आणि एकमेकांच्या समोर आता आज मात्र विरोधामध्ये खेळतायत या कोदुबडे ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये. हा देखील कबरला चेंडू उडवलाय, डिपेक्षा कबरला चेंडू नंदन करत चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? भरपूर चेस मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. इथे मारुतीच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार. दहा धावा फलकावरती लागल्या जात आहे. टीम SR11 टीमच्या विरोधामध्ये मोरिया बुमर्स 11 सालपे हा संघ मात्र खेळतोय. हा देखील टॅप करायचा होता आउटसाइड ऑफ स्टंप, पण सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. अबत्तरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1 अंकाने वाढेल, जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 11 या धावसंख्येवरती. 11 धाव फलकावरती लागले जात आहे. टीम हा चेंडू चांगला होता, अतिशय ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, ब्लॉकल चेंडू केला होता मारुतीला. या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला, पहिल्या विकेट आहे का? एक चेंडू बाकी आहे अजून, एक चेंडू बाकी आहे अजून, पहिल्या ओव्हरचा एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपला. धावफलकाचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती. तर मान्य असेल नरेशजी सोनावणे साहेबांचं शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती यावं, आपल्या देखील या चषकामध्ये सहर्ष स्वागत. आता मात्र फटका दमदार आहे, परंतु इथे विजय तयार आहे, कोणतीही चूक करणार नाही विजय, कारण त्या विजय आपण पाहतोय, विजयाचे दरवाजे खुले करून देणारा हा विजय आता मैदानामध्ये छेल घेत असताना आपल्याला पाहतोय. इथे अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर, मारुती बॅक टू द टेकआउट. या नरेशजी सोनावणे साहेब आपण देखील आपलं सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करा, विनंती असेल पंचांना देखील. आणि महत्वाचं पंच सांगण्याच्या आधी आपण खेळाडूंना मात्र विनंती असेल की आपण टाइम आपला पहा, किती वाजलेत किती नाही. अजून आपल्याला इथून 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. स्वराज गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. कोंडाणे टीम कडून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आज मात्र SR11 कोंडाणे या संघाकडून मात्र प्रतिनिधित्व करतो आहे. कुटप्पाचा चेंडू होता, भावेश कदम आपण पाहू शकाल अशालभूत नजरेने पाहत देखील राहिला आहे. आणि इथे पंचाने सांगितलंय की हा चेंडू सुबायर आहे. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढेल, जाऊन मात्र पोहोचतीये ती तब्बल 12 अंकावरती. 52-53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ते म्हणजे बोरिया बुमर्स 11 सालपे या टीमला. सेकंड वर प्रगती पथावरती ओव्हर क्रमांक 2 स्वराज. समोर चेंडू भावेशच्या बॅट मधून आक्रमक
आपल्याला पाहायला मिळते पटका आलाय तो षटकार इथे स्वराज वरती चढवलं आक्रमण. धाबा फलकावरती हा देखील चेंडू चांगला होता. चेंडू पडल्यानंतर खालीच राहतोय. स्वराज बाबेस्ट पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर स्वराज वाईट टाकला होता. त्याच्यानंतर ओव्हरपिच चेंडू होता तिथे पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला ओव्हरपिचचा फटका. त्याच्यानंतर हा चेंडू निर्धाव आलाय. 18 धाबा फलकावरती लागल्यात. 53चा पाठलाग करायचा आणि 53चा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. हा देखील कबरला चेंडू उडवला भावेशचा दणका पाहायला मिळतो आपल्याला. इथे क्षेत्रशः पोहोचतील का तो क्षेत्रशः पोहोचेपर्यंत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळतील त्या भावेश कदमला 4 धाबा. बावीस धाबा फलकावरती लागल्या जात आहे. टीम बोरिया बुमर सिलेबर सालपे. फुलटॉस चेंडू होता लोवर फुलटॉस कन्वर्ट केला आहे. क्षेत्रशः पोहोचेल का विजय पोहोचेपर्यंत चेंडूने पुण्याच्या सीमारेषा ओलांडली आहे. भावेशने आता आक्रमण रूप धारण केलंय. त्याच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय. त्याच्यानंतर 2 चौकार देखील पाहायला मिळत आहेत. तब्बल धावफलकाचा विचार केला तर 26 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक 2 मैदानामध्ये चालू आहे. चला गोलंदाजी करणारा SR11 संघ अड्डेचा नेक्स्ट मॅच पासून टायमर देणार आहे. 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग व्हायलाच हवी आहे. आतापर्यंत सकाळपासून टायमर दिला नाहीये कोणालाच, परंतु आता इथून पुढे टायमर देणं गरजेचं असेल. 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग होणं गरजेचं आहे. म्हणजे 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये आपण कव्हर करायचे आहेत. अन्यथा 21व्या मिनिटाला 5वी ओव्हर लागली तर तिथे एक प्लेअर आतमध्ये घेतला जाईल. इथे देखील चेंडू चांगला पडलाय. 3 ओव्हर समापल्यानंतर पाणी आतमध्ये घेऊन जा मैदानामध्ये. आता दुसरी ओव्हर मैदानामध्ये चालू आहे. हा देखील बॅटशी अपरेश दर्जेदार फटका पाहायला मिळाला भावेश कदमचा आणि तिथून मात्र चेंडू चाललाय. फाईन लेगला चौकार. इथे ओव्हर क्रमांक 2 देखील संपले. फलकावर धाबा लागल्या तर 30 धाबा. तत्पूर्वी विनंती करेल सुपर मॉर्निंग स्टारचे खेळाडू मंदारजी दगडे, अनिलजी तोरवे, प्रवीण खडे आणि शैलेश पवार हे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण देखील यावं. आपलं देखील या मंचावरती सहर्ष मनोपूर्वक स्वागत. कोंदिवडे ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असे स्वागत तुमचं करतो. चारी मान्यवरांचं मी विनंती चारी मान्यवरांना विनंती करेल की आपण देखील मंचावरती यावं. सुपर मॉर्निंग स्टारचे खेळाडू मंदार दगडे, अनिल थोरवे, प्रवीण खडे आणि शैलेश पवार हे इथे उपस्थित आहेत. त्या सर्व मावण्यांना विनंती असेल की आपण देखील यावं मंचावरती. आपण देखील या मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. फलकावर धाबा लागल्या तर 30 धाबा. म्हणजे या ओव्हर मध्ये तब्बल धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालं ते 18 धाबा. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 12 धाबा.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15.00च्या साह्यानं प्रति षटक मात्र स्किंग रनने थांबण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजे बोरिया बुमर्स 11 सालपे टीमला 30 धावा फलकावरती. चांगला चेंडू. सचिन थोडासा माझा बॅकफुटवर झाले होते. हा देखील फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक टाईना देत कोणतीही चुकी काढणार नाहीये. इथे अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. सचिनला माता परतीचा प्रवास करावा लागेल. महत्वाच्या क्षणी लागलेला हा हादरा तो म्हणजे बोरिया बुमर्स 11 सालपे टीमला. आकाश नवीन बॅट्समॅन एंटर झालेत मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 3 मैदानामध्ये चालू आहे. त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे आता. आकाश आणि त्यासमोर मात्र बॅटिंग करत आहेत ते भावेश आपण पाहतोय. त्यांच्या बॅटमधून मोठे मोठे फटके आलेत. हा चेंडू चांगला आहे. या चेंडूची नितांत गरज आहे ती म्हणजे SR11 या काळ्या कोंडाणे टीमला. नेक्स्ट मॅच आर्यन 11 आणि रॉयल 11 या दोन्ही टीम मध्ये आपल्याला संघर्षाची लढाई पाहायला मिळेल. एक मैत्रीपूर्ण लढाई. एकीकडे असेल भावेश देशमुख, एकीकडे असेल सौरभ जाधव. या दोन खेळाडूंमध्ये असलेली ती लढाई आहे. एक मजा येणार आहे त्या मॅच मध्ये आपल्याला. आठव्या बॅटीतून बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवला आहे. इथे एक सिंगल देखील घेऊ शकत नाहीयेत. इथे चेंडू आला निर्धाव. चेंडू सांगितलं धावफलक स्थिरावला गेलं ते म्हणजे 30 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे मैदानामध्ये. अजूनपर्यंत 4 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आले अजयला. चांगली गोलंदाजी. लोपर पुलटा चेंडू कन्वर्ट केला. विजय तयार आहे. चांगली थ्रो आपण बाजू शकाल विजय उतेकर कडून. एकच सिंगल, एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 धावा फलकावरती. अजून 21 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. 22 धावसंख्येची गरज आहे. 31 धावा फलकावरती लागल्या. 13 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. टीम मोरिया बुमर्स 11 साळपे या टीमला. SR11 संघ थोडंसं कमबॅक करतो आता. हा फटका दर्जेदार आहे. भावेश कदम ऑन फायर. चेंडू मध्ये फेकून दिला. सीमा रेषाबाहेर आलेला हा षटकार.
ओव्हर क्रमांक 4, 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. टीम बोरिया बुमर्स 11 साळपे आणि SR 11 टीमला आता प्रयत्न करावे लागतील. रोशन गायकवाड थोडी टेन्शन मध्ये असतील. आडव्या बाटेतून पुढचा धमाका आपण पाहतोय. मनोहर गोलंदाजी मार्क पर सज्ज झालाय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आलात गोलंदाजीसाठी. परंतु आता भावेचा विचार केला ना तर 7 चेंडू 24 धावसंख्येची वरती वैयक्तिक खेळी करते आपल्या टीमसाठी. ज्यावेळेस संघ अडचणीत होता त्यावेळेस संघाला अडचणीतून बाहेर काढायचं, त्यावेळेस भावेश कदम धावून आलाय आणि अद्यापर्यंत चांगली बॅटिंग त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. हा देखील फिरून खेळायचा होता आउटसाइड लेग स्टंप, पण तो सांगतायत की अजून वाईड आहे. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढेल, जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवरती. अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. इथे देखील फटका दर्जेदार आहे भावेशचा. इथे देखील आलाय चौकार आणि या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने वाढेल, जाऊन पोहोचेल ते 43 या धावसंख्येवरती. 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे विजयासाठी. हा चेंडू देखील चांगल्या पद्धतीचा आपला पाहायला भेटला. हा चेंडू देखील आला आहे निर्धाव. या निर्धाव जोडे सांगितल्याने थोडासा श्वास थांबलेला सुटला असेल. आपण पाहू शकाल बोरिया बुमर साल्पे संघाचे संघ मालक सचिनजी रुट्या आणि चंद्रकांत शेळके देखील आता खुश असतील. हा चेंडू आता आउटसाइड लेग स्टिक चेंडू घोषित करतात, म्हणजे वाईड आहे. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या एक ऍड होईल. ऍडच्या मदतीने तुमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 44 या धावसंख्येवरती. आता 3-9 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. भावेश कदम जिथपर्यंत मैदानामध्ये असेल तिथपर्यंत आशा पल्लवीत असतील. समोर चेंडू बी शेप मध्ये क्षेत्ररक्षक अजय तयार आहे, कोणती चुकी करणार नाहीये. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन राजेश मैदानामध्ये गेलाय. 8 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. महत्वाच्या क्षणी भावेशने मात्र विकेट बहाल गेली आहे. हा देखील त्रिपला उद्ध्वस्त गेल्यात राजेशच्या. काय घडलं, थोडासा सन्मान देण्याचा प्रयत्न चालू होता आणि भेद घेतला चेंडूने स्टॅनचा. इथे अजून एक विकेट, 1 मोर विकेट डाऊन टीम मोरिया बुमर्स 11 टीमची.
राजेश मालकर आपण पाहू शकाल. राजू मालकर मात्र मैदानामध्ये गेलेत, मैदानामध्ये 8व्या क्रमांकावरती. परंतु राजू मालकाचा विचार केला आपण तर बराचसा अनुभव आहे आणि त्याबरोबर आकाश देखील आहे. गोलंदाजी मार्क वरती मनोहर आता चांगली कामगिरी करतोय. बाबेशला बाद केल्यानंतर राजेशला देखील बाद करण्यामध्ये यश आलं आहे. आणि आता राजू मालकर आपण पाहतोय गोळ फलंदाजी मार्क वरती. शेपटचा आणि अंतिम चेंडू ओव्हर क्रमांक 4चा. फटका दर्जेदार होता. या फटक्यावरती विजय चेंडू खाली आले, छेल देखील सोडली आहे. एक सिंगल कंप्लीट झाली. आपण मोक्याच्या क्षणी हृदयाची ठोके चुकवणारी छेल सोडली विजय उतेकरने. असं म्हणतात ना, पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. हेच समीकरण फॉलो करायचे फिल्डिंग करणाऱ्या टीमला, SR11 टीमला. ओव्हर क्रमांक 4चा खेळ संपलाय. ओव्हर क्रमांक 4च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर तब्बल धावफलकावर धावा लागल्या त्या 45 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती फक्त 8 धावसंख्येची. परंतु ओव्हर क्रमांक 5 मध्ये 6 चेंडू 8 धावसंख्या वाचवायची आहे. कोणता गोलंदाज वापरला जाईल हे देखील पाहूया. चला लगेच टीम मीटिंग नकोया. विजय आणि अजय चला आपण टीम मीटिंग करू नका, लगेच आपला गोलंदाज तयार करा. 6 चेंडू 8 धावसंख्या त्याला वाचवायची असा गोलंदाज आपला तयार करा. रोशन देखील आता मजा घेतोय मॅचची. स्वतः संघ मालक आहे परंतु दुसऱ्या संघामध्ये जाऊन खेळणार आहे आता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्क वर. स्ट्राईक एंडला राजू समोर चेंडू उडवलाय. वन बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर. काय घडलं मनोहर, यासाठी थोडासा मैदानाचा अंदाज असणं गरजेचं आहे. काय घडलं मैदानामध्ये आपण पाहू शकाल चौकाराच्या मदतीने. हा चेंडू देखील वाईड आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 50 या अंकावरती. 5 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. विजयने सोडलेली कॅच आणि आता हातातून जाईत चालली यांची मॅच. हा चेंडू चांगला आहे, वेगवान चेंडू होता आणि तेवढा वेगवान चेंडूवरती प्रहार चढवायचा होता राजू मालकरला, परंतु बाटन बॉलचा संपर्क नाहीये. 4 चेंडू 3 धावा. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. कंपल्सरी चेसिंग बरोबरी झाल्यास देखील काही पॉइंट भेटणार नाहीयेत. बरोबरी चेसिंग करावी लागणार आहे. फटका दमदार आहे आणि याच्यावरती छेल घ्यायची होती विजयला परत एकदा. नो चेंडू सांगितला पंचांनी. नो चेंडूचा इशारा. ओ स्टेप नो. म्हणजे इथे सापडा बरोबर देखील झाला. आता 52 धावा धावफलकावरती. डेट नाही आहेत. विद्युत वायरला चेंडू लागून झेल घेतली तर आउट आहे. शेवटचा 1 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करा SR11 संघ.
नो चेंडू देतात, नो चेंडू मित्रा. अंपायर असे आहेत का ते व्यावसायिक दर्जाचा खेळ खेळलेले आहेत, त्यांना त्यांना माहिती आहे कोणत्या पद्धतीने निर्णय कशा असतात, नियम कसे असतात ते ठाऊक आहे त्यांना. त्याच्यामुळे अंपायरला कोणी बोलू नका. जो डिसिजन असेल तो ग्राह्य असेल अंपायरचा डिसिजन. त्याच्यावरती कोणतेही चर्चासत्र होणार नाही याची देखील नोंद घ्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अंपायरांवरती दडपण टाकायचा प्रयत्न करू नका कोणी. सन्मान दिला डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि ते डायरेक्ट हिट देखील झाली आहे.